मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर आता इंद्राला आवाज देत आई तयारी झाली का असं विचारतो. इंद्रा काही आता बोलत नसते. त्याच वेळी त्याला आता मोबाईलवर लगेचच मुक्ताचा मेसेज येतो की सावनी सईला घेऊन काही इकडे सोसायटीमध्ये रंग खेळायला येणार नाहीये, ती तिकडे क्लबमध्ये जाणार आहे. मी तुम्हाला लोकेशन पाठवते, तुम्ही तिकडेच या. सईबरोबर रंग खेळायचा असेल तर. सागर सर्व मेसेज आता वाचतो. त्यामुळे आता सागर हसतो आणि म्हणतो, मुक्ताच खूपच अशा हुशार आहात दिसता. साध्या भोळ्या पण तुमच्या हुशारीचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. मग आता तेवढ्यातच पुन्हा एकदा तो इंद्राला आवाज देतो की झाली की नाही गाई तयारी. इंद्रा बाहेर पदर खोचून येते आणि म्हणते की हो झालीये बाळा. मग आता लगेचच सोसायटीतच जायचंय ना. काय एवढं रे सागऱ्या तुझं पण, असं इंद्रा म्हणते. मग आता सागर म्हणतो, नाही तुम्हाला एका क्लबमध्ये जायचंय, तुम्ही तिथे जाऊन रंग खेळा, कारण मुक्त लोकेशन पाठवणार आहे. तेव्हा सोसायटीत का नाही खेळायचं असं इंद्रा विचारू लागते. तर आता लगेचच सागर विचारतो, तुला सई बरोबर रंग खेळायचा आहे ना, मग काय करायचं माहिती आहे ना, जायचं तिकडे क्लबमध्ये. मी लकीला सांगतो गाडी काढायला, तुम्ही पुढे जा, मी नंतर येतो. तेव्हा तुझं इथे काय काम असं इंद्रा विचारते. तेव्हा आता लगेचच सागर म्हणतो, आहे थोडं काम, आणि जाताना मिहिकाला सुद्धा घेऊन जा. तेव्हा मिहिकाला कशाला आता असं लगेचच इंद्रा आता नाक मुरडत विचारते. तेव्हा मिहिकाला घेऊन तर जावं लागेल ना, म्हणजे सणाच्या दिवशी असं बिचारीला एकटीला कसं घरी ठेवणार आहोत आपण, असं सागर विचारतो. तेव्हा लगेचच आता इंद्रा म्हणते, बरं ठीक आहे, मी एकदा फक्त म्हणणार तिला, तुमचं तुम्ही बघा पुढे. ती नाही म्हटली तर मी तिला फोर्स करणार नाही. आता सागर लगेचच ठीक आहे असं म्हणतो, मी बोलतो मिहिका बरोबर. मग आता लगेच इंद्रा म्हणते, जिच्या नावाने त्या होळीच्या समोर बोंबाबोंब करायची, तिचाच आता सारखं सारखं नाव घ्यावं लागते. काय करायचं, ऑप्शन नाहीये ना दुसरं, असं म्हणून इंद्रा आता सागरला लगेचच बोलू लागते. पण सागर लगेच तेथून या घराची ना धर्मशाळा करून टाकली आहे असं रागातच इंद्रा म्हणते. तर आता दुसरीकडे लगेचच लकी सर्वांना घेऊन त्या क्लबकडे जातो जिथे सावनी आणि तिच्या मैत्रिणी असतात. तेव्हा आता सई कुठे आहे, आता लगेच इंद्रा आणि स्वाती या शोधत असतात. तेव्हा सावनी त्या दोघींनाही पाहते आणि तिचा जळफळाट होऊ लागतो. तेव्हा ती लगेचच आता रागात त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, काय इकडे यायची काही गरज होती का तुम्हाला, नाही ना, स्टँडर्डलेस कुठले, इथे खेळता येतं का तुम्हाला, नाही ना, मग कशाला उगीच इकडे यायचं, फक्त हात वर करून असं नाचता येतं, असं इंद्रा आणि स्वातीचा अपमान करत ती म्हणत असते. हे काही सोसायटीचं गेट टुगेदर आहे का, तोंड उचलून आला लगेच इकडे, निघा बरं इथून, असं सावनी त्यांना हाकलवून देत म्हणत असते. मग आता इंद्रा लगेच तिचा हिसका दाखवते आणि म्हणते, ए बाई, अगं तुझ्या बापाच्या पैशातनं नाही आलो इथून, आम्ही आमच्या पैशातनं आलो आहोत. तुझी काही ही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, तुम्हाला इथून हाकलवून द्यायला लागलीस लगेच, असं म्हणून इंद्रा खूपच बोलते. आणि आमच्या सागराला इकडे बोलवलं ना, म्हणून आम्ही सगळे इकडे आलो, असं आता इंद्रा म्हणते. आणि काय ग, तू सांगणार का आता आम्हाला, आम्ही कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही ते. मग आता सावनी म्हणते, कळतंय आम्हाला, कळतंय ना, हा त्या मुक्ताचाच नवीन डाव असणार आहे, हो की नाही, आहे कुठे ती मुक्ता, आहे कुठे, असं म्हणून ती मुक्ताला शोधू लागते. तेव्हा आता लगेचच स्वाती रागात म्हणते, ती काही तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाहीये इथे यायला, तिला खूप कामं असतात, समजलं. मग आता इंद्रा रागातच म्हणते, आई एकविरे, जिथे जातो ना तिथे हिचं थोबाड बघायला मिळतं. आज वाटलं होतं की आम्ही इथे येणार आहोत ना, तिथे हिचं थोबाड बघायला मिळणार नाही, पण नाहीच ना, जिथे जातो ना तिथे हिचं मेकअपचं दुकान बघायला मिळतं. आता दिसलं आम्हाला हिचं थोबाड, असं म्हणून इंद्रा ही खूपच चिडते. त्यानंतर रागातच आता सावनी म्हणते, निघा इथून, निघा, तुम्हाला समजलं ना आता मी इथे मेकअपचं दुकान आहे म्हणून, तिकडेच जा तुम्ही त्या सोसायटीमध्ये, तिथेच खेळण्याची ना तुमची लायकी आहे. तेव्हा इंद्राला खूप राग येतो. ती म्हणते, ए जरा गप्प बस हा. मग तेवढ्यातच मिहीर तेथे येतो आणि म्हणतो की काय ग, एवढी सोशल आहेस तू, मग कशाला यायचं इथे उगीच, आणि या तुझ्या कुणी नसल्या ना, तर अगोदर माझी मावशी आणि आता माझी सासूबाई आहे, आणि या क्लबमध्ये येण्याचं इन्व्हिटेशन त्यांना आहे ना, म्हणून ते इथे आलेत, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ, असं म्हणून आता तो सावनीला तिथून घालवून देतो. तेव्हा इंद्रा म्हणते, बघ ना मिहीर कशी बोलतीये ती. तेव्हा तो म्हणतो, जाऊ द्यात, हॅप्पी होली. त्यानंतरच आता गोदाकडे सई असते. मग आता स्वाती लगेच सईला पाहते आणि म्हणते, सई बेटा ये ना इकडे. मग आता सई धावतच इंद्राजवळ सुद्धा जाते आणि लगेचच तिला मिठी सुद्धा मारते. इंद्रा पटापट आपल्या लाडक्या नातीचे लाडानेच पापा घेते आणि म्हणते की काय ग माझी चिंबोरी, माझी मासोळी, कशी आहेस तू बाळा. मग आता सई म्हणते, मी ठीक आहे, पण अजून बाकीचे कुठे आहेत. तेव्हा कोण, बाकीचे कोण, असं इंद्रा म्हणते आणि समोर गोदाकडे पाहते. मग त्याच वेळी इंद्रा मुद्दाम
विचारते, काय ग, तुला कोण हवंय नक्की? आदी आणि लकी काका का? अगं ते बाथरूमला गेलेत, जरा येतील आता इतक्यात. मग आता सई म्हणते, अजून बाकीचे कुठे आहेत अजून? तेव्हा स्वाती विचारते, अगं बाकीचे म्हणजे कोण? अजून कोणी येणार होतं का आपल्याकडे? आता आदी आल्याबरोबरच लगेच सईकडे पाहतो आणि त्याला खूपच आनंद होतो. मग आता आदीला सुद्धा लगेच सई भेटते आणि मिठी मारते. तेव्हा कशी आहेस तू सई, असं लगेचच आदी विचारतो. तेव्हा आता सई म्हणते, मी ठीक आहे, पण तू कसा आहेस दादा? तो म्हणतो, मी सुद्धा अगदी मस्त आहे. तेव्हा आदी विचारतो, बाकीचे नाही आले का? मग आता सर्वजण आदीकडे पाहतच राहतात. तेव्हा सई विचारते, कोण येणार होतं का बाकीचं आपल्याकडे? मग आता कोमल आत्तू आणि माझी मम्मा आली का त्या दोघी, असा आदी विचारतो. तेव्हा सर्वजण एकदम गप्प बसतात, कारण आदीला थोडी का होईना सावनीची आठवण येत असते. मग त्याच वेळी आता तो म्हणतो की मला ना खरंच तिची खूप आठवण येत होती, कधी जाऊन एकदा हक करेल ना तिला, असं झालं होतं. त्याच वेळी सई मनात विचार करू लागते की मला सुद्धा ना मुक्ताई आणि पप्पाची खूप आठवण येते आहे. मग आता सई सुद्धा एकदमच गप्प राहते आणि काहीच बोलत नाही. तेव्हा काय झालंय असं आदी विचारतो. त्यावेळी सई विचारते, पप्पा नाही आला का? तेव्हा आता ती पण नाही आली का, असं सई विचारते. तेव्हा कोण, मुक्ता आंटी का? मग त्या पण नाही आल्या, असं आता लगेचच आदी म्हणतो. तेव्हा सईला खूप वाईट वाटतं. सर्वजण मागे गोदाकडे पाहतात, कारण तीच मुक्ता असते. तेव्हा सर्वांना आता समजतं की सईला मुक्ताची सुद्धा आठवण येते आहे. मग आता लगेचच मुक्ताला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती मनातच विचार करू लागते की सॉरी सई माऊ, मी आली आहे बाळा फक्त तुझ्यासाठी, पण तुला आत्ता या क्षणी नाही सांगू शकत मी. आणि तुला अशी माझी आठवण काढताना पाहून ना मलाच खरंच खूप छान वाटतंय, पण माझ्यासाठी तुझी अशी तडफड होताना बघून जीव जळतोय ग माझा. असं आता मनातच विचार करून मुक्ताला खूप वाईट वाटतं आणि ती लगेचच समोर सईकडे पाहत राहते. त्यानंतर आदी आता समोर पाहतो तर त्याची सावणी मम्मा त्याला दिसते, म्हणून तो आता खूपच खुश होतो. आणि मम्मा असं म्हणून, सई मी मम्माला भेटून आलो हा, तो तिच्याकडे लगेच धाव घेतो. त्यानंतर आता लगेचच आदी हा सावनीकडे जातो, परंतु सावनीचं लक्षच त्याच्याकडे नसतं. तो खूप वेगळ्या आशेने आता मम्मा मम्मा करत तिथपर्यंत गेलेला असतो, परंतु आता ती त्याच्याकडे धड पाहत सुद्धा नाही, कारण समोर आता इंद्रा आणि सई या दोघीही एकमेकींची गंमत करत असतात आणि एकत्र असतात, म्हणून सावनीचा जळफळाट होतो. ती आता तावातावाने लगेच सईजवळ येते आणि तिला विचारते, काय ग सई, तुला लाज वाटते की नाही? मी तुला एवढा वेळ झाले शोधतीये, चल तू अगोदर इकडे, असं म्हणून लगेचच ती सईचा हात पकडून तिकडे घेऊन चाललेली असते. तेव्हा आदी बिचारा एकटाच मम्मा मम्मा असं करत राहतो. तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटतं की आदी बिचाऱ्याकडे पाहत सुद्धा नाही ही सावनी रागाच्या भरात. मग आता आदीच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा आता लगेचच लकी त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो की चल तुझ्या फ्रेंड्सकडे जाऊ आपण, ते बघ कशी एकमेकांना रंग लावतायत, असं म्हणून तो त्याचं मन आता वळवतो आणि दुसरीकडे घेऊन जातो. आधीसुद्धा लगेच लकी बरोबर जातो. मग आता सर्वांनाच सावनीचा राग आलेला असतो. तेव्हा मिहीर म्हणतो, मावशी मी इथे आहे हां, जर तुला काही हवं असेल ना तर तू सांग मला. मग आता इंद्रा हो असं म्हणते. त्यानंतर आता इंद्रा सावनीच्या नावाने बोटं मोडू लागते आणि म्हणते, काय आहे ना ही बया कळतच नाही आहे, असं म्हणून ती भडकते. तेव्हा लगेचच आता गोदा ही तेथे असते. मग आता गोदाच्या दोन्ही बाजूंनी इंद्रा आणि त्याचबरोबर स्वाती या दोघीही उभ्या राहतात आणि गालातच हसत असतात. गोदा मात्र तिची ॲक्टिंग करू लागते. तेव्हा आता इंद्रा हसत विचारते, काय बाई माझी मुक्ता, काय भारी ॲक्टिंग करतीयस ग तू. अगं त्या सावनीला ना 7 जन्म घ्यावे लागतील तुला ओळखायला. मग आता मम्मी सागर कुठे आहेत असं मुक्ता विचारते. तेव्हा आता इंद्रा म्हणते, अगं तो मला म्हणाला की तुम्ही पुढे जा, मग आम्ही आलो, पण अजून तो आला नाही, दिसतच नाही आहे इथे अजून. मग आता मुक्ता म्हणते की ते फोनसुद्धा उचलत नाही आहेत अजून माझा, काय माहीत कुठे गेले आहेत, असं म्हणून तिलाही काळजी वाटते. त्यानंतर आता लगेचच इंद्रा म्हणते, ते सगळं जाऊ दे, सागर कधीही येऊ शकतो, जाऊ देत, त्याच्याकडे नको लक्ष देऊ, बघ मी काय आणलं आहे, असं म्हणून पिशवीतून लगेच ती डबा काढते आणि मुक्ताकडे देते. तेव्हा मुक्ता तो डबा उघडून पाहते तर त्यामध्ये लाडू असतात. तेव्हा आता लाडू, अरे बापरे, मी आणि सई आता खातोच, असं म्हणून गोदा ही निघणार असते. तेव्हा आता स्वाती म्हणते, काय? मग आता इंद्रा म्हणते, नाही बाई तुम्ही नाही खायचा, हा भांग टाकलेला लाडू आहे, जो कोणी खाईल ना हा लाडू त्याला काही सुचणार नाही,
तो बडबडत राहील, मनात येईल ना ते असं सांगत राहील, त्याचबरोबर धिंगाणा घालेल आणि लगेच चालली तू खायला, तू अजिबात खाऊ नकोस, त्या सावनीला हे लाडू काहीही करून खायला घालच, असं आता लगेचच इंद्रा म्हणते. मग आता त्यावरती सावनीला खायला घालून करायचं तरी काय असं मुक्ता विचारते. तेव्हा आता स्वाती हळूच म्हणते, अगं एकदा का त्या सावनीला तू लाडू खायला दिला तर तिला भांग चढेल आणि तिला कळणारच नाही की कोण कोणासोबत रंग खेळता येते, म्हणजे मग कसं ना आम्ही सईसोबत रंग खेळायला मोकळे, असं म्हणून स्वाती आता तो प्लॅन सांगते. पण आता बघितलं ना ती आम्हाला कशी अडवतीये. मग आता लगेचच इंद्रा म्हणते, मुक्ता अगं बघ ना समोर आहे ते मेकअपचं दुकान, जा बरं जा पटकन जा आणि तिला लाडू खायला दे, असं लगेचच मुक्ता म्हणते. आणि आलेच हा मी, असं म्हणून तिकडे जायला निघते. तेव्हा सावनीकडे जात असताना मुक्ता मागे पाहत असते. तेवढ्यातच आता हॅप्पी होली असं म्हणत लकी आणि आदी तेथे येतात आणि इंद्रा व स्वातीला लगेचच रंग लावतात. मग आता इकडे गोदा समोरून जात असते. तेव्हा आता लगेचच कोमल समोर येते आणि म्हणते, हे गोदा मावशी थांब, मला ना पहिल्यांदा तुला रंग लावू देत. तेव्हा गोदा आता नकार देत म्हणते की नाही नाही, तुमची पहिली होळी आहे ना, आणि मग मिहीर भाऊजींना शोधा ना आणि त्यांना पहिला रंग लावा. मग आता लगेचच त्याला तर मी रंग लावेनच, पण मला अगोदर तुला रंग लावू देत, असं कोमल हट्टाने म्हण, कारण तू अशी सुकी सुकी छान नाही वाटत हा. तेव्हा गोदा म्हणते, नको नको नको, त्याचं काय आहे ना, माझे धनी आहेत ना ते इकडे यायचेत ना, म्हणून मला पहिला रंग लावून घ्यायचाय, असं लाजत लाजतच लगेच गोदा म्हणत असते. मग आता कोमल तिच्यावर हसत असते. त्यावेळी आता गोदा म्हणते, ते आतमध्ये नाही येणार, पण मी बाहेर जाऊन त्यांना रंग लावणार, मी ना त्यांच्याकडनं असा रंग लावून सुद्धा घेणार आहे, जर माझ्या धनींनी मला रंग लावला ना मग त्यानंतर तुम्ही मला रंग लावा, असं गोदा म्हणते. तेव्हा कोमल म्हणते, हो चालेल की चालेल, असं म्हणून ती तेथून जाते. मग त्यानंतर आता गोदा मनातच विचार करते, सॉरी कोमल, हा सर्वात अगोदर सागरच मला रंग लावणार आहेत, पण ते अजून आले नाहीत ना, पण कुठे राहिले आहेत सागर काय माहीत. तर मिहिका सुद्धा इकडे बाजूलाच उभी असते एकटीच, ती कुणाबरोबर रंग सुद्धा खेळत नसते, आपली सर्वांची फक्त गंमत पाहत असते. तर आता मिहीर तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. तर मिहिकाचं लक्ष सुद्धा आता मिहीरकडे जातं. तेव्हा आता मिहीरला खूप वाईट वाटत असतं की माझी मिहिका एकटीच इथे बसली आहे म्हणून. मग त्याच वेळी आता मिहीर हा लगेच तिच्याकडे जायला निघतो, तर मिहिका नको म्हणत असते. कोमल आता तेथे येते आणि लगेच मिहीर समोर जाऊन उभी राहते. तेव्हा मिहिकाला आता मोठा धक्काच बसतो की ही कोमल मध्ये आलीच कुठून. त्यानंतर आता लगेचच कोमल ही काय करते तर मिहिका समोरच मिहीरला म्हणते की हॅप्पी होली, असं म्हणून ती तिचा उष्टा रंग आता लगेचच मिहीरच्या गालाला लावते आणि त्यानंतर लगेच मिहीरला मिठी मारून तिच्या गालाचा रंग हा मिहीरच्या गालाला लावते. आणि हे सगळं काही ती मिहिका समोर करत असल्यामुळे मिहिकाला या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. तिच्या अगदी डोळ्यातच पाणी येतं आणि ती रडतच तेथून जाते. त्यामुळे आता मिहीरला सुद्धा खूप वाईट वाटतं. मिहीर आता या क्षणी काहीच करू शकत नसतो, कारण कोमल एवढी वेड्यासारखी करत असते. त्यामुळे आता तिचं सगळं ऐकून घेणं याला भागच पडतं. मिहिका तिथून गेल्यानंतर आता मिहीर कोमलकडे जरा रागात पाहतो, तर कोमल हसूनच हॅप्पी होली असं म्हणते आणि मग त्यानंतर मागे पाहते तर मिहिका ही तिथून गेलेली असते. मिहीर सुद्धा लगेचच तेथून जातो. तेव्हा आता कोमल ही मनात विचार करते की काहीही झालं ना तरीही आता हीच वेळ आहे योग्य, मला त्या मिहिकाच्या अंगावर ते तिखटाचं पाणी टाकायचंय, कारण सर्वांना असं वाटेल मी तिच्यावर लाल रंगाचं पाणी टाकते, परंतु तो जाळ असेल, जाळ फक्त. आता मिहीर नाहीये तिथे म्हटल्यानंतर तिच्या आजूबाजूला कोणीही नाहीये, बिचारी मिहिका, असं म्हणून कोमल आता लगेचच तिच्या विरोधात खूप मोठा प्लॅन करते. आता या मिहिकाला ना खरंच कोणीही वाचवू शकणार नाही, असं म्हणून आता कोमल ही गालातच हसते. आता ती लगेच एक बादली त्या टेबलवर ठेवते आणि तिने दुसऱ्या त्या एका डब्यामध्ये लाल मिरचीमध्ये पाणी टाकलेलं असतं. त्यानंतर लगेचच आता कोमल ही त्या लाल रंगामध्ये ते मिरची टाकून मिहिकाकडे पाहत असते आणि लगेचच मिहिकाकडे ती पाण्याची बादली घेऊन निघालेली असते.
दुसरीकडे आता गोदा एकटीच असते. ती म्हणते सागर कुठे राहिले आहेत काय माहीत. आता लवकरात लवकर सागर येण्याच्या आत या सावनीला या भांगेचा लाडू खायला दिला पाहिजे, नाहीतर उगीच प्रॉब्लेम व्हायचा, असं म्हणून ती सावनी कुठे आहे ना हे चेक करत असते. तर तिला सावनी दिसते तर लगेचच ती तिच्याकडे जायला निघते. इकडे सावनी मैत्रिणींबरोबर बोलत असते. तेव्हा आता ती म्हणत असते की आता बघा ना तुम्ही, माझ्या सईला 101 ॲड येणारच. आता मी तिच्यासाठी ना योगा ट्रेनर सुद्धा लावणार आहे, कारण ते चिप्स आणि गोडगोड खाणं सगळं काही कट आउट, कारण गोडगोड खाऊन जरा गोलूमोलू झालीये ना म्हणून. मग आता लगेचच ती तिच्या मैत्रिणींना असा मोठेपणा सांगत असताना गोदा तेथे जाते आणि म्हणते तिचं सोडावं, तुम्हाला खरंच खूप गोड खाण्याची आवश्यकता आहे, असं गोदा तेथे येत म्हणते. हे घ्या बरं, मी एकदमच पौष्टिक लाडू तुमच्यासाठी घेऊन आले आहे, हे घ्या गोड लाडू खा, असं म्हणून लगेचच आता गोदा ही तिला अगदी लाडू भरवणार असते. तेव्हा सावनी आता लगेचच हात मागे घेते आणि म्हणते की गोदा असले चिप लाडू ना मी खात नाही, कारण मी ना माझी फिगर अगदी मेंटेन करते, मी अजिबातच शुगर खात नाही, समजलं, पण तू खा हा, असं म्हणून सावनी आता लगेचच गोदाच्या तोंडामध्ये तो लाडू कोंबत असते. तेव्हा आता गोदाला काही सुचत नाही, कारण त्या लाडूमध्ये ना भांग असते. मग लगेचच आता गोदाच्या तोंडामध्ये तो लाडू सावनीने कोंबल्यामुळे सावनी खूपच खुश होते, तर गोदा खूपच घाबरते. मग आता सावनी म्हणते चल खा खा पटकन खा, म्हणते ना तुला एकदा. मग आता नाईलाजाने गोदाला तो लाडू खावा लागतो. तेव्हा असले चीप लाडू जर पुन्हा तू माझ्याकडे घेऊन आलीस ना तर तुझ्याकडे बघेनच मी, असं सावनी तिला धमकी देत म्हणते. आणि पुन्हा हे लाडू आणले ना तर हाच डबा तुझ्या डोक्यावरच आडवा करेन मी, खा आता. नॉनसेन्स कुठली, असं म्हणून आता सावनी ही तिच्यावर खूप चिडलेली असते. तर आता नाईलाजाने गोदाला तो लाडू खावा लागलेला असतो आणि ती आता लगेच डोक्याला हात लावते, कारण सावनीने असा काही डाव टाकलेला असतो ना तो आता मुक्ताच्याच खरं तर अंगलट आलेला असतो. तर आता ती लगेचच तेथे बसून घेते. मग आता इकडे एक माणूस जिलेबी घेऊन येतो. तेव्हा जिलेबी घ्या मुलांनो, जिलेबी घ्या, असं तो म्हणतो. तेव्हा आता सई लगेच पुढे जाते आणि जिलेबी घेते. त्यानंतर तिचं लक्ष आता गोदाकडे जातं. तर गोदाला आता जरा चक्कर येऊ लागते, कारण तिने भांगेचा लाडू खाल्लेला असतो. तेव्हा आता तिला काहीही सुचत नसतं. मग आता सई बरोबर हे पाहते आणि लगेचच गोदाकडे जाते. आणि मग आता तिच्याकडे गेल्यानंतर ती म्हणते की गोदा आजी ऐक ना, अगं मम्मा ना सगळ्यांबरोबर अशीच वागत असते, पण तिचं सोड, जाऊ देत, तिचं मनावर घ्यायचं नसतं एवढं, आपण आपल्या पद्धतीने वागायचं असतं, तुला वाईट नाही वाटलं ना जास्त, असं म्हणून सई आता गोदाची खूप काळजी करत असते. तर आता सईला वाईट वाटलेलं असतं, कारण सावनी ही गोदाबरोबर खूपच वाईट पद्धतीने वागते. आता सई ही काळजीनेच म्हणत असते की ही जिलेबी खा ना गोदा आजी. तर गोदा म्हणते नको नको, मला जिलेबी वगैरे काहीही नको आहे. त्याच वेळी आता सई म्हणते नाही हा गोदा आजी, तुला ही जिलेबी काहीही करून खावीच लागेल. तरीही गोदा नकोच म्हणत असते. मग आता सई खूपच फोर्स करू लागते. तेव्हा आता गोदा मनातच विचार करते, सईचं मन राखण्यासाठी मला तर ही खावीच लागेल जिलेबी, असं म्हणून ती थोडा जिलेबीचा तुकडा आता कसाबसा खाते. मग आता बास, मला एवढंच बास, असं म्हणून आता मुक्ता ते टाळत असते. तेव्हा आता लगेचच सई म्हणते नाही थोडंच राहिले हा, खावीच लागेल आता, असं म्हणून ती पूर्णपणे आता गोदाला ती जिलेबी भरवते. तेव्हा गोदा मनातच विचार करते स्वामी मला वाचव आता. मग आता गोदाने ती सर्व जिलेबी खाल्लेली असते. तेव्हा मी ही वाटी ठेवून येते हा, असं सई म्हणते. मग गोदा हो असं मग आता गोदाला खूप वाईट वाटतं. त्यानंतर ती आता कडे जायला निघते. तेव्हा मात्र आता ती जेव्हा उठायला लागते ना तिला चक्कर येऊ लागते. तिचं डोकं आता गरगर फिरू लागतो, तिला काहीही सुचत नाही. तर दुसरीकडे कोमल आता मिहिकाकडे येण्याच्या प्रयत्नात असते, कारण तिच्या हातामध्ये जी बादली असते ना त्यामध्ये मिरचीचं पाणी असतं. तर आता सर्वांचा डोळा चुकवून कोमल मिहिकाच्या अंगावर आता पाणी टाकणार असते. तेवढ्यातच आता स्वाती आणि लकी रंग खेळत तेथे आलेले असतात. मग आता ते दोघेही मिहिकाजवळ थांबतात. तेव्हा मिहिकाला लगेचच लकी विचारतो, काय अगं मिहिका, तू इथे कुठे थांबतेस एकटी, एकटी थांबू नको, चल बरं, असं म्हणून लगेचच तो तिला घेऊन जातो. मग आता कोमलचा हा डावच फसतो. ती आता स्वतःवरच खूप चिडते, कारण आता तिला मिहिकाला अद्दल घडवायची असते आणि आता तिचा प्लॅन हा फेल झालेला असतो आणि म्हणूनच ती मिहिकाकडे खूप रागात पाहू लागते. तर दुसरीकडे गोदा आता
एकदमच गप्प होऊन जाते, कारण तिला काही सुचत नसतं. तिला सुद्धा भांग चढायला लागते. तिचं डोकं गरगरू लागतं, डोकं जड पडतं. तेवढ्यातच आता सागर हा तेथे येतो आणि वेषांतर करून तो तेथे आलेला असतो आणि गोदाला काही न कळून देण्याच्या आतच तो आता लगेचच तिला रंग लावतो. तेव्हा गोदा त्याच्याकडे पाहतच राहते. तिला आता माहीतच नसतं की हे नक्की कोण आहे. मग आता गोदा आणि सागर हे दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. मग आता गोदाला खूप राग आलेला असतो, कारण तिला पहिला रंग तिच्या नवऱ्याकडून म्हणजे सागरकडून लावून घ्यायचा असतो. ती नशेतच म्हणते की कोण आहे मूर्ख कुठला, अरे मला पहिला रंग माझ्या नवऱ्याकडूनच लावून घ्यायचा होता आणि मग तू इथे कसा आलास आणि मला रंग लावलास. तेव्हा आता लगेचच आपली ती घोंगडी व्यवस्थित वगैरे सावरत सागर म्हणतो की झालं की म्हातारे, अगं मग तुझ्या नवऱ्यानेच तुला हा रंग लावलाय. तेव्हा गोदा आता सागरकडे खूप वेळ पाहतच राहते. मग आता त्यानंतर सागर हसतो आणि म्हणतो, मी पहिलाच रंग लावून राहिलोय बघ तुला. तेव्हा आता गोदाला खूपच आनंद होतो. तेव्हा ती हसतच त्याच्याकडे आता पाहू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता गोदाला चांगलीच ती भांग चढलेली असते. म्हणूनच ती आता सागरला म्हणत असते की सावनीच्या आयुष्यातले मी चांगलेच रंग उडवते बघाच तुम्ही. मग आता सागर खूप घाबरलेला असतो आणि त्याला काही सुचत सुद्धा नसतं की काय करावं. तेव्हा आता तो कसंबसं गोदाला सावरतो आणि त्यानंतर तिचा वीग पूर्णपणे निघालेला असतो. तेव्हा आता तो म्हणतो की तुमचा वीग पूर्णपणे निघालाय. तेव्हा आता लगेचच तिचा वीग तो पूर्णपणे निघालेला असतो. ते पाहून सागर घाबरतो. नेमकी आता लगेचच तेथे सई येते आणि म्हणते, मुक्ताई तू चीटर आहेस, तू खोटारडी आहेस, मी अजिबात तुला ओळखत नाही, तू जा बरं अगोदर इथून, असं सई मुक्तावर आरोप करत म्हणत असते. तेव्हा मुक्ताला खूप वाईट वाटतं. शेवटी आता गोदाचं सत्य सई समोर आलेलं असतं की ही दुसरी तिसरी कोणीही नाही तर माझी मुक्ताईच होती. मग घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात आणि मुक्ताकडे पाहू लागतात. तर सई आता एकदमच रागात मुक्ताकडे पाहत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.